चला तर मंडळी, आज ना आपण बनवूया अख्खा मसूर आणि तो सुद्धा अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण नेहमी बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत मी वापरलेली आहे. मस्त झालं आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तुम्ही पावसोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे मसूर मी एक 3 ते 4 तास भिजत घातले. भिजल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं. 2-3दा याला स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि हे सर्व मसूर ना आपण घालायचे कुकरमध्ये, कारण आता आपल्याला हे शिजवायचे. तर कुकरमध्ये ॲड करायचे. नंतर आपण यात घालायचं अर्धा चमचा आपण घेऊया धने पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर आणि नंतर थोडीशी लाल मिर्च पावडर घातली, थोडीशी हळद घालायची. नंतर यात घालायचं लसूण कुटलेलं घेतलं आहे मी, थोडीशी कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं, पाणी घालायचं. साधारण 1-1.25 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून हे उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि कुकर थंड करायचं. तर इथे बघा कुकर थंड झालेला आहे. गॅस परत ऑन करायची, हे फिरून घ्यायचं आणि याला मस्त एक असं उकळी आणून घेऊया आपण. याला थोडंसं उकळून घ्यायचं. हे बघा असं. आता आपण काय करूया, याला फोडणी करूया. तर तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्यात घालायचं जिरं छान असं फुलू द्यायचं तेलामध्ये. नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट एखादी चमच्यावर मिक्स करून घ्यायचं. थोडंसं याला परतून घ्यायचं. नंतर त्यात एक कांदा घालायचा, छोटासा बारीक कापलेला, थोडासा कढीपत्ता घालायचा, मिक्स करायचं, कांदा परतून घ्यायचा, अगदी थोडासा गुलाबी रंगावर, खूप नाही. नंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडीशी हिंग घालायची. लाल मिर्च पावडर आपण सुरुवातीलाच घातली, लाल मिर्च पावडर, हळद. त्यामुळे आता यात काही वापरायची गरज नाही. थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं, एखादी मिनिट आपण परतून घ्यायचं. नंतर मी यात घातले 2 टमाटर मीडियम साईजचे बारीक कापलेले. टमाटर घालायचे, मिक्स करायचं, मीठ घालायचं. सुरुवातीला पण आपण मीठ घातलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि टमाटर अगदी मऊ होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टमाटर मऊ व्हायला हवा, शिजायला हवा. तर इथे बघा टमाटर अगदी आपला छान असा नरम झालेला आहे. थोडीशी परत मी कोथिंबीर घातली, थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करायचं आणि नंतर यात आपण घालायचं मसूर. जे आपण मसूर शिजवून ठेवलं होतं ते घालायचं आणि नंतर थोडंसं पाणी पण यात ॲड करायचं, कारण आपल्याला परत हे थोडा वेळ शिजवून घ्यायचं. तर अगदी थोडंसं म्हणजे एखादी वाटीवर मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं. तर इथे बघा 3 ते 4 मिनिट मी मस्त मीडियम गॅसवर शिजवून घेतलं आहे. थोडंसं पातळ केलं आहे, रस्सा केला आहे, कारण पावसोबत खायचं आहे. पण हे भाकरीसोबत, चपातीसोबतसुद्धा खूप मस्त लागतं. पण आमच्याकडे आज पाव आणला आहे, त्यामुळे मला थोडासा रस्सा केलेला आहे. भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं आणि रोजच्या पद्धतीपेक्षा अगदी थोडीशी मी वेगळी पद्धत वापरलेली आहे. मस्त झालं आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.